नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशितोष शेताळकर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ। आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत भारतातील टॉप 10 लॉ कॉलेजेस याविषयी आज एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत। सो टॉप लॉ कॉलेजेस इन इंडिया, जे विद्यार्थी आपलं करिअर लॉ मध्ये करू इच्छितात त्या सर्वांना असं वाटतं की आपण सर्वात चांगल्या इन्स्टिट्यूट्समधून पास झाले असलं पाहिजे। तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये हे बघणार आहोत की टॉप कोणकोणते कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या एग्जाम थ्रू, कोणकोणत्या एंट्रन्स एग्जाम थ्रू आपल्याला ॲडमिशन भेटतं, त्याची फीस काय, त्याची प्लेसमेंट किती होती, याबद्दल आपण आज बघणार आहोत। जसं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग या लॉ वेगवेगळे क्षेत्र आहेत। या सर्वांमध्ये जे विद्यार्थी आपलं करिअर करू इच्छितात त्यांना असं वाटतं की आपण सर्वात चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये गेलं पाहिजे। जर का तुम्ही बघितलं, जे विद्यार्थी मेडिकलमध्ये करिअर करू इच्छितात भारतामध्ये त्यांच्यासाठी एम्स आहे, ती हायेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे जे की मेडिकलबद्दल आहे। त्यानंतर इंजिनिअरिंगबद्दल बोलाल तर तुम्हाला IITs आहेत, NITs आहेत, ह्या काही प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत भारतामध्ये। त्याच प्रकारे जे विद्यार्थी आपलं करिअर लॉमध्ये करू इच्छितात त्यांच्यासाठी या ठिकाणी NLUs आहेत, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज, आणि त्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत असेल की कोणकोणत्या लॉ युनिव्हर्सिटीज आहेत। जर का आपण बघितलं भारतामध्ये जी टॉप कॉलेजेस आपण म्हणतो, हे कोण ठरवतं? तर हे ठरवण्याचा अधिकार आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क, ज्याला आपण म्हणतो NIRF। हे NIRF दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातले टेक्निकल किंवा मेडिकल किंवा लॉ अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक रँकिंग देतं, डिपेंडिंग अपॉन सम फॅक्टर्स। काही फॅक्टर्स असतात, त्यांना कन्सिडर करून ते आपली रँकिंग देत असतात। ही जे इन्स्टिट्यूट आहे NIRF, नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, ही इन्स्टिट्यूट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD मिनिस्ट्रीच्या अंडर हे काम करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। ही इन्स्टिट्यूट भारतामध्ये रँकिंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देत असते। तर अकॉर्डिंग टू धिस इन्स्टिट्यूट इन लॉ, the first rank is of National Law School of India, Bangalore. ओके, तर ही जे इन्स्टिट्यूट आहे बेंगलोरला आहे, जिचा रँक 1 आहे। ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लॅट, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट, ही द्यावी लागते। तुम्हाला माहीत असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मेडिकलमध्ये जायचे तुम्हाला नीट द्यावी लागेल, इंजिनिअरिंगला जायचे तुम्हाला काय द्यावं लागेल? IIT JEE। आणि त्याच प्रकारे जर का तुम्हाला IIT JEE आहे, MS CET आहे, आणखी बाकीच्या बऱ्याचशा कॉलेजेस आपल्या एक वेगळ्या एंट्रन्स एक्झाम घेतात। तर त्याच प्रकारे या ठिकाणी जर का तुम्हाला नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया बेंगलोर यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला क्लॅट द्यावी लागते, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट, राईट। तर या ठिकाणी जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते कोर्सेस आहेत तुमचे BA LLB, आणि हा BA LLBचा जो कोर्स आहे तो कोर्स आहे तुमचं टोटल ड्युरेशन 5 years and that is 10 semesters, right?
हे बघा, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. प्रत्येक इन्स्टिट्यूटची एक वेगळी फीस असती, त्याचं वेगळं प्लेसमेंट असतं आणि तो कोणती कशा थ्रू ॲडमिशन करू इच्छितं त्याचा अधिकार तो त्या युनिव्हर्सिटीचा आहे. राईट. जर का तुम्ही बघाल लॉ युनिव्हर्सिटी बेंगलोर ह्याबद्दल जर तुम्हाला तिथे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर टोटल फीस ही 1.9 लॅक्स पर इयर आहे. राईट. तर टोटल अराउंड इट इज अराउंड 2 लॅक्स पर इयर. सो 10 लाख रुपये तुमच्या टोटल ग्रॅज्युएशनला लागतील. राईट. आणि नंतर या ठिकाणाहून जे प्लेसमेंट होतं ते खूप चांगल्या प्रकारे होतं. सॅलरी इज अबाउट 12 to 15 lakhs पर ॲनम. हे बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जे टॉप कॉलेजेस असतात त्या टॉप कॉलेजेसला ॲडमिशन घेण्यासाठी जी एंट्रन्स टेस्ट असती त्या एंट्रन्स टेस्टमध्ये तुम्हाला टॉप करावं लागेल. दॅन अँड दॅन ओनली यू विल गेट दॅट कॉलेज. भारतामध्ये 2-3 लाख विद्यार्थी असे असतील जे विद्यार्थी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात, परंतु सर्वांना ॲडमिशन भेटणार नाही. जे विद्यार्थी टॉप 100मध्ये येतील त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन भेटेल. सेकंड रँकिंग इज ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली. राईट. या ठिकाणी बघा, in this college you will take admission through AILET, that is All India Law Entrance Test. ही यांची सेपरेट टेस्ट आहे. ही यांची सेपरेट एंट्रन्स टेस्ट आहे. ओके. मग या कॉलेजेसमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत या ठिकाणी बघा. BA LLB आहे, LLM आहे, PhD आहे. मोस्टली we are talking about BA LLB course, right? Now in this college, if you want to take admission in this college, the fees is around 1.14 lakh per year, right? And salary is around, after completing your graduation, you will get salary is around 15 lakhs per annum. Right. This is the second top college in India. Now third college is your Nalsar University of Law, Hyderabad. Okay. Telangana, Hyderabad. So if you want to take admission in this college, तुम्हाला या ठिकाणी क्लॅट द्यावी लागते, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट. ओके. या ठिकाणी कोर्सेस कोणकोणते आहेत तुमचे? BA LLB, LLM, MPhil, बरेचसे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला जर का BA LLB ला ॲडमिशन घ्यायचे तर या ठिकाणी फीस ही 2.4 lakhs पर इयर एवढी फीस आहे BA LLB या कोर्ससाठी. राईट. आणि आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस डिग्री यू विल गेट मिनिमम 10 to 12 lakhs पॅकेज अँड मॅक्झिमम. हे गेल्या वर्षीचे प्लेसमेंट आहेत 2020चे. मॅक्झिमम पॅकेज इज ऑफ 24 to 25 lakhs per annum. Right. This is all about Nalsar University of Law, Hyderabad. Right. Now fourth ranking is of Rajiv Gandhi School of Intellectual Property Law, IIT खडगपूर. तुम्ही बघितलं असेल IIT खडगपूर. IITs ह्या टेक्निकल एज्युकेशन साठी फेमस आहेत, बट त्या ठिकाणी तुम्ही इवन लॉ पण करू शकता. काही IITs MBA फ्लोट करतात, MBA कोर्स. राईट. काही ठिकाणी इवन तुम्ही बघत असाल BA कोर्सेस पण आहेत, BSc पण आहे बऱ्याच IITs मध्ये. अकॉर्डिंग टू डिमांड दे विल फ्लोट अ न्यू स्ट्रीम.
अकॉर्डिंग टू मग या ठिकाणी बघा IIT खडगपूर या ठिकाणी तुम्हाला लॉचा एक कोर्स आहे. या ठिकाणी जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर यांची एक सेपरेट IIT खडगपूरची एंट्रन्स टेस्ट होती. ती एंट्रन्स टेस्ट तुम्हाला पास करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यांचे पर्सनल इंटरव्ह्यूज राहतात जे की IIT खडगपूर काय करतं त्यांच्या एंट्रन्स एक्झामचं 70% वेटेज त्या ठिकाणी ठेवतं आणि पर्सनल इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ते वेटेज आहे तुमचं 30% अँड अकॉर्डिंग टू दॅट पर्सेंट त्या ठिकाणी एक रँकिंग बनते आणि ते मार्क्स डिस्प्ले होतात. ओके, या ठिकाणी BA LLB आहे आणि याची जी फीस आहे ही फीस आहे 1.24 lakhs per year and after completing this degree you will get a good package that is nearly about 15 lakhs per annum. Okay, now after that fifth rank is of National Law University Jodhpur. जोधपूर कुठे आहे? जोधपूर राजस्थान. ओके, राजस्थानमध्ये जोधपूर आहे. या ठिकाणी ही युनिव्हर्सिटी आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी. या ठिकाणी जर का तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर त्यासाठी जी एंट्रन्स टेस्ट होती ती आहे तुमची क्लॅट. ओके, क्लॅट थ्रू रँकिंग बनते आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स द्यावे लागतात अँड डिपेंडिंग अपॉन युअर रँकिंग यू विल गेट बेस्ट कॉलेज. ओके, the courses offered by this National Law University is BA LLB, BBA LLB, LLM, PhD, LLD. Okay, now the fees. या ठिकाणी फीस बघा 2.54 lakhs per year. ही फीस नियरली अबाउट 3 lakhs per year. ओके, ही हायेस्ट फीस आहे जी की नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूरची आहे. राईट, गेल्या वर्षीचे जे प्लेसमेंट्स आहेत सॅलरी इज ऑफ मिनिमम 4 to 6 lakhs per annum अँड मॅक्झिमम सॅलरी इज ऑफ 30 lakhs per annum. ओके, दिस इज ऑल अबाउट नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूर. रँक इज 5. नाव 6th rank is of this college, West Bengal National University of Judicial Sciences, कोलकाता. ओके, कोलकाता दॅट इज पश्चिम बंगालमध्ये. जर का ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुमची एंट्रन्स टेस्ट आहे ती आहे क्लॅट, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट. एक पॉईंट बघा, मॅक्झिमम कॉलेजेस क्लॅट थ्रू त्यांचे सीट फिल करत आहेत. खूप कमी कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी ते स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम घेतात. राईट, तुम्ही पण देत असाल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या CETs असतात आणि त्या थ्रू तुमच्या वेगवेगळ्या कॉलेजेसना ॲडमिशन भेटत असतं. सो इफ यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन दिस युनिव्हर्सिटी, या ठिकाणी तुम्हाला क्लॅट कंपल्सरी आहे. कोर्सेस कोणते आहेत? BA LLB. फीस आहे ह्या कॉलेजची 2.4 lakhs per year. ओके, कोर्सेस कोणकोणते आहेत या ठिकाणी? BSc LLB. राईट, आणि हे बघा BA LLB पण आहे आणि BSc LLB पण आहे. आणि जे विद्यार्थी BA LLB करू इच्छितात त्यांची फीस आहे 2.4 lakhs per year आणि जे विद्यार्थी BSc LLB करू इच्छितात त्यांची फीस आहे 2.4 lakhs per year. ओके, या ठिकाणाहून पास झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं पॅकेज भेटतं. सॅलरी इज ऑफ 8 lakhs per annum. हे बघा, जिथे जास्त फीस असते त्या ठिकाणी फॅसिलिटीज पण जास्त असतात. फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना दिल्यानंतर बरेचसे विद्यार्थी त्या फॅसिलिटीचा यूज करून
भविष्यामध्ये खूप चांगलं करिअर बनवतात. ओके, सो आफ्टर पासिंग फ्रॉम धिस इन्स्टिट्यूट यू विल गेट अ गुड जॉब. नाउ 7th rank is of गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी गांधीनगर. गांधीनगर कुठे? गुजरात. ओके, ह्या कॉलेजला जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची एंट्रन्स टेस्ट आहे ती क्लॅट. नंतर या ठिकाणी कोर्सेस आहेत BA LLB, BCom LLB, BSc LLB, BBA LLB. बरेचसे कोर्सेस फ्लोट होतात. हां, आणखी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ज्या UG साठी ज्या सीट अलॉटेड आहेत त्या जर का ॲव्हरेज काढलं आपण त्या सीट नियरली अबाउट 100 आहेत. 100 सीटमध्ये 10 ते 15 सीट ह्या NRIला असतात. बाकीच्या सीटमध्ये मग नंतर बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज काही रिझर्वेशन देतात, SC ST OBC. काही युनिव्हर्सिटी रिझर्वेशन देत नाहीत. ओके, तो कॉल त्या युनिव्हर्सिटीचा आहे. काही ठिकाणी मी असं पण बघितलंय जिथे फक्त SC STचंच रिझर्वेशन आहे, बाकीचं रिझर्वेशन नाही. राईट. सो इफ यू टॉक अबाउट गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, या ठिकाणी हे कोर्सेस फ्लो होतात. BA, BCom, BSc LLB, BBA LLB. राईट. यांची फीस आहे 1.8 lakhs पर इयर आणि सॅलरी इज अराउंड 8 to 10 lakhs पर annum. राईट. फीस खूप जास्त असती. या ठिकाणी जर का ॲडमिशन घ्यायचं असेल, पूर्ण भारतामधून जे विद्यार्थी क्लॅट देतात त्यांची एक रँकिंग बनते. त्या रँकिंग थ्रू या वेरियस कॉलेजेसला ॲडमिशन भेटत असतं. ओके, नाव 8 number इज ऑफ सिम्बॉयसिस लॉ स्कूल पुणे. ओके, हे एक इन्स्टिट्यूट प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. आतापर्यंत आपण जे बघितले होते ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट होते, परंतु जेव्हा महाराष्ट्राचा नंबर आला तो नंबर आहे 8वा आणि ते पण एका प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटीचा हा नंबर आहे 8 रँकवर. सिम्बॉयसिस लॉ स्कूल पुणे. तर ह्या कॉलेजला जर का तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर ती ॲडमिशन एंट्रन्स टेस्ट कोणती आहे? तुमची सेट, सिम्बॉयसिस एंट्रन्स टेस्ट. ओके, यांची स्वतःची एक सेपरेट CET कंडक्ट करतात आणि यांचे जे कॅम्पसेस आहेत, यांचे कॅम्पसेस 4 ठिकाणी आहेत. पुणे आहे, हैदराबाद आहे, नागपूर आहे आणि नोएडा. ह्या 4 कॉलेजेसना मिळून एक कंबाईन CET हे घेतात. ओके, सिम्बॉयसिस एंट्रन्स टेस्ट या थ्रू या कॉलेजेसना ॲडमिशन भेटतं. कोर्सेस कोणकोणते ऑफर करतात? BA LLB. आणि फीस बघा, फीस होती तुमची 3.2 lakhs पर इयर. ओके, कॉस्टली आहे. कोर्सेस कोणकोणते? हां, या ठिकाणी BA LLB जर घेतलं 3.25 lakhs पर इयर, BBA LLB जर केलं तर 3.55 lakhs पर इयर. ओके, आणि या ठिकाणी जे ॲव्हरेज पॅकेजेस भेटतात हे बघा, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट होतात. कॉलेजचं नाव केव्हा होतं? त्यांच्या अल्युमिनायवर. जे विद्यार्थी त्या कॉलेजमधून पास झाल्यानंतर या बाकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांच्यावरून त्या कॉलेजचं नाव फेमस होत असतं. ज्या कॉलेजचा ॲल्युमिनाय डेटा खूप चांगला असतो ते कॉलेज खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत असतं. तर या ठिकाणी सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमधून जेव्हा विद्यार्थी पास होतात या ठिकाणी 12 ते 15 लाखचं एन ॲव्हरेज सॅलरी ही भेटत असते. ओके, दिस इज द वन ऑफ द कॉलेज that is private college situated in Maharashtra. Now 9th rank is of Faculty of Law Jamia Millia Islamia New Delhi. नवी दिल्लीला हे कॉलेज आहे, मायनॉरिटीसाठी आहे. या ठिकाणी आपण पण ॲडमिशन घेऊ शकता. या ठिकाणी जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे
तर त्यांची एक सेपरेट JMI नावाची एंट्रन्स टेस्ट असती, त्या थ्रू या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटत असतं. तो सिलेबस ते फ्लोट करतात, त्यांचा प्रॉस्पेक्टस येतं आणि त्या थ्रू तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला ती एक्झाम दिल्यानंतर त्या ठिकाणी एक रँकिंग बनते. या ठिकाणी जे कोर्सेस आहेत ते आहेत तुमचे BA LLB कोर्स आहे. याची जी फीस आहे हे बघा 10,400 पर इयर. आतापर्यंत तुम्ही जे बघत होतात ते फीस बघत होतात तुम्ही लाखामध्ये, परंतु हे कॉलेज एकदम कमी फीस 10,400, फक्त 10,400 रुपये तुम्हाला दर वर्षाला द्यायचे आहेत, राईट. आणि ह्यामधून जेव्हा तुमची प्लेसमेंट होईल वेगवेगळ्या कॉलेजेस वेगवेगळ्या कंपनीजमध्ये, त्या ठिकाणी त्यांचं ॲव्हरेज पॅकेज हे राहील 5 to 7 lakhs per annum, right. Now after that, on 10th rank Rajiv Gandhi National University of Law, Patiala. कुठे आहे पटियाला? पंजाब. Okay, so this is the 10th college, and if you want to take admission in this college, there is a requirement of entrance test, that is CLAT. Okay, Common Law Admission Test. या ठिकाणी बघा कोर्सेस कोणकोणते आहेत तुमचे? BA LLB ऑनर्स आहे. फीस आता बघा, फीस बघितली असेल तुम्ही 7.6 lakhs ही टोटल फीस आहे बरं का, ही पर इयरची फीस नाही. कारण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, तुम्हाला माहीत आहे माहीत नाही मला माहीत नाही, परंतु जी फीस असती IIMची ही फीस नियरली 10 लाखाच्या वर असते. आणि या ठिकाणी जी फीस आहे राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी पटियाला, टोटल फीस ही तुमची 7.6 lakhs हे टोटल खर्च आहे. आणि ॲन ॲव्हरेज सॅलरी तुम्हाला या ठिकाणी 6.50 lakhs पर ॲनम एवढी सॅलरी भेटत असते. आणि these are the top 10 colleges according to NIRF, National Institute of Ranking Framework. Okay, this is all about this. Thank you. Like करा, subscribe करा and share करा.